नमस्कार मंडळी, आपण आहोत उत्तूर कोल्हापूरची शक्तिपीठ कथा या सिरीजमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत जोमकाई देवीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घ्यायला. त्या पवित्र डोंगरावर जिथं तांदळा स्वरूपात देवीचा वास आहे. उत्तूर गावाच्या पश्चिम बाजूस असलेल्या डोंगरावर हे तांदळाचं स्थान आहे. खडतर वाट, पण भक्तीची भावना पायाला थकवा लागू देत नाही. या डोंगरावरचं सौंदर्य हे भक्ती इतकंच निसर्ग संपन्न आहे. इथं आंबा, काजू, फणस, करवंद, निलगिरीसारखी झाडे आपली सावली देतात आणि प्रत्येक झाडाशी स्थानिकांची एक नाळ जोडलेली आहे. मंडळी, फायनली जोमकाईच्या सध्याच्या मंदिरापासून जे मूळ स्थान आहे, जे आपण डोंगराची जोमकाई माता म्हणतो, त्या ठिकाणी आपण आत्ता नुकताच पोहोचलेलो आहे. आणि तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर असतील. 1 ते 1.5 किलोमीटर चालत आपण उभं राहिलो. आजचे आपले या ट्रेकचे सोबती प्लस आपल्याला या मंदिरापर्यंत घेऊन येणारे आपले मित्र, ते म्हणजे पवन. तो सगळ्यात महत्त्वाचं पवन, तुझे मनापासून धन्यवाद. कारण खालनं वरती येणं ठीक आहे, आता एखाद्याने आपल्याला वाट दाखवली आहे, आपण त्या वाटेने चालतोय, ही गोष्ट वेगळी, पण वरती सोबत येणं ही खूप मोठी गोष्ट म्हणायची. तो मंडळी, इथून हार्डली एक आपण 2 मिनिटाच्या अंतरावरती आता वरती मंदिरात जाणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला नवीन असं काहीतरी दाखवतो. कारण आजवर आपण पाहिलेलं आहे की देवीला आंघोळ घालणं, तसेच देवीला साडी नेसवणं, या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गुरुमामा करतात. पण यदा कदाचित हा मान आज आपल्याला भेटणार आहे, तो आपण त्या मानाचे देखील मानकरी होऊया. बरोबर? चला. तांदळा म्हणजे देवीच्या उपस्थितीचं मूळ स्थान. इथे कुठे भव्य गर्भगृह नाही, ना घंटानाद, पण आहे तो शुद्ध निसर्ग आणि एक गूढ ऊर्जा जी मनाला स्पर्शून जाते. मंडळी, एक खूप सुंदर आणि भावनिक असा अनुभव आहे हा. श्रद्धा, भीती, आनंद आणि समाधानाचं एक अनोखं मिश्रण. आज मला एक अनमोल संधी मिळाली. जोमकाई देवीच्या तांदळा स्वरूपातील प्रतिमेला साडी नेसवण्याचा मान. मंडळी, पहिल्यांदा देवीला साडी नेसवण्याचा मान. खरं सांगायचं तर मी या कामासाठी नवीन होतो. हात थरथरत होते. साडीचा पदर सावरत नव्हता. कुठून सुरुवात करावी, काय नेमकं, आधी काय आणि नंतर काय समजत नव्हतं. पण एका क्षणी वाटलं, हे मी नाही करत, ही तर देवीच माझ्याकडून करून घेत आहे. साडी गुंडाळली, पदर साजवला आणि जेव्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा असं वाटलं ती खुदकन हसत आहे. मंडळी, हा क्षण मी विसरणार नाही, कारण त्यात होती एक भक्ताची घाबरलेली सुरुवात आणि एक देवीची ममत्वाने भरवलेली समाप्ती. आपण जेव्हा डोंगर चढून या जागेपर्यंत पोचलो तेव्हा वाटलं श्रद्धेला मोठं मंदिर लागेल असं नाही. ती तर तिथं असते जिथं निसर्ग, मन आणि देवाची कृपा हे तीनही एकत्र येतात.
जोमकाई देवीच्या तांदळा स्वरूपाचे हे स्थान हे केवळ एक टेकडं नाही, तर हे आपलं श्रद्धाळूंचं मूळ आहे. मंडळी, अतिशय छानरित्या आपलं जोमकाई देवीच्या वस्त्रस्थानाचं म्हणजे मूळ स्थानाचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी आणि पवन आमच्या दोघांना या जोमकाई देवीचा साडीचा आणि तिला अभिषेक घालण्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मंदिर कमिटी आणि गुरुमाते मनापासून धन्यवाद. आता सध्या आम्ही नुकतंच देवीचा अभिषेक घातला, देवीला नवीन साडी नेसवली, कुंकू लावून तिचा मान केला, प्रसाद ठेवला आणि अगरबत्त्या लावल्या. आता इथून आपण पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला लागू. आणि देवीकडं मी मनापासून हीच मागणी केलेली की बाबा संपूर्ण पंचक्रोशीतले जेवढे काही ग्रामस्थ असतील त्या सगळ्यांचं भलं त्याची सुरुवात इथपासून. चला खाली येताना असं वाटतं बाबा जसं त्या गार्डनमध्ये फिरायला आलो आपण, काही वाटेना झालं. पण ना खरं सांगतो तुला, उभा चढ लई आहात म्हणजे नाही. जर आता गावातल्या आता मंडळी तुम्हाला पण मी सांगतो, गावातली कुठली लेडीज असेल खास करून वयवर्ष 30च्या पुढे सगळे सांगतो लय मनावर घेऊ नका, हे दर्शन घ्या आणि तिथं जर चांगला जावा, वरती चढायची भांडण करू नका. आता आजूबाजूचं तुम्ही दृश्य बघताय ते असं आहे आणि आपल्या लेडीज सगळ्या काय ते शूज वगैरे घालायचं म्हणजे पडत नाहीत, साध्या साध्या चपला असतात. तीन नंतर आपल्याला त्रास नको. अगदीच काय तर आपला व्हिडिओ आहे यूट्यूबला बघा, खुश राहा. असं समजा की माझ्यासोबत तुम्ही पण आला होता, काय करायचं.